श्रीकांत शिंदेंच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरेंची आता मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। 13 जानेवारीला ठाकरे कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावरती येणार असल्याची माहिती मिळते आहे। कल्याण डोंबिवलीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी आता उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत। कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार कोण याची सुद्धा चाचपणी उद्धव ठाकरे यांच्याकडून केली जाणार आहे। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत आहेत। उमेश, काय अधिकची माहिती? आता उद्धव ठाकरे मोर्चा बांधणी करतायत कल्याण डोंबिवलीमध्ये। यामिनी, शिवसेना पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे जे आहेत ते कल्याणमध्ये जात आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे कल्याण हा शिंदेंचा बालेकिल्ला आहे। श्रीकांत शिंदे इथून लोकसभा प्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत आणि त्यांच्याच आता कार्यक्षेत्रामध्ये थेट उद्धव ठाकरे 13 तारखेला जाणार आहेत। पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच ते अशा प्रकारच्या गाठीभेटीचा तिकडच्या कार्यकर्त्यांच्या असतील, पदाधिकाऱ्यांच्या असतील घेणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात ही महत्त्वाची त्यांचा दौरा असणार आहे। एकूणच या भेटीमध्ये या लोकसभा मतदारसंघावर अजूनही ठाकरेंची किती पकड आहे, किती कार्यकर्ते आहेत आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे यांना पराभूत करून आपला उमेदवार कसा काय निवडून आणू शकला जाऊ शकतो या सगळी सगळी रणनीती जी आहे ती या दौऱ्यामध्ये केली जाणार आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवरती गेल्या काही दिवसापासून भाजप असेल किंवा मग शिंदेची शिवसेना असेल याच्यामध्ये मतभेद आपल्याला पाहायला मिळतात। नेमकी ही जागा कोणाला मिळणार अशा प्रकारचे वाद या दोन पक्षामध्ये असताना थेट आता उद्धव ठाकरे 13 तारखेला तिकडे जातात। त्यामुळे अजूनच राजकारण जे आहे ते ढवळून निघणार आहे। मात्र या सगळ्या मतदारसंघावरचा दावा जो आहे तो ठाकरे यांनी सोडलेला नाही आणि या ठिकाणी आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी ठाकरेंनी आता रणनीती आखायला सुरुवात केली आहे। अगदी उमेश, आणखी एक विचारायचं ते म्हणजे उमेदवार कोण ठाकरेंकडून सुद्धा याची सुद्धा चाचपणी केली जाणार आहे। काही नावं येत आहेत का समोर? सध्या तरी अधिकृत असे नावांची घोषणा झालेली नाहीये। मात्र याच 13 तारखेच्या दौऱ्यामध्ये याची चाचपणी जी आहे ते उद्धव ठाकरे स्वतः करणार आहेत। पदाधिकाऱ्यांशी थेट बोलणार आहेत कारण थेट श्रीकांत शिंदे यांच्याशी मुकाबला करावा लागणार आहे। त्यामुळे पक्षात कुठेही किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलंही दुमत असू नये, कोणतेही फूट असू नये यासाठी ही चर्चा असणार आहे आणि सगळ्यांची चर्चा केल्यानंतरच उमेदवार जो आहे तो ठरवला जाणार आहे। अगदी धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।